बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जुन्या भारतीय जनता पक्षामध्ये जो अटल बिहारी वाजपेयींचा होता, जो मुरली मनोहर जोशींचा होता, जो प्रमोद महाजनांचा होता, जो अडवाणींचा होता, तुम्ही काही अर्थाने म्हणू शकता जो गडकरींचा होता, सुषमा स्वराजींचा होता. या भारतीय जनता पक्षामध्ये ज्यावेळेस हारजीत व्हायच्या त्यावेळेस जिंकल्यानंतर अध्ययन व्हायचं आणि हारल्यानंतर पराभवानंतर चिंतन व्हायचं. अशा प्रकारचा एक कार्यक्रम असायचा. म्हणजे जिंकल्यानंतर देखील आपली जी जीत आहे तिचं प्रमाण किती आहे, तिचं स्केल काय आहे, तिचं परिमाण काय आहे यासाठी देखील अध्ययन व्हायचं आणि हारल्यानंतर त्याचं चिंतन व्हायचं. आज भारतीय जनता पक्षामध्ये या गोष्टी कितपत घडतात मला माहित नाही, कारण भारतीय जनता पक्ष आता मुळात भारतीय जनता पक्ष राहिलाच नाही. हा दोन व्यक्तींकडनं चालवला जातो, मोदी आणि शहा. याच्या व्यतिरिक्त तिसरं नाव नाही. सध्याच्या घडीला मोदी शहा या व्यतिरिक्त तिसरं नाव भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही शोधून सांगा मला, कारण ह्या मोठा भाई छोटा भाई नंतर भारतीय जनता पक्षामध्ये तिसरं नेतृत्व उदयास येऊच दिलं जात नाही. तुम्ही मला तिसरं नाव सांगावं. जे तिसरं नाव डोकं वर काढेल त्याचं डोकं छाटलं जातं, कारण भारतीय जनता पक्ष आता फक्त मोदी आणि शहा यांचाच उरलेला आहे. देशभर तुम्ही पहा, मी मागेही तुम्हाला सांगितलं काही कामानिमित्त मी दिल्लीमध्ये होतो, तिथेही मी काही जाहिराती पाहिल्या. प्रत्येक ठिकाणी भारत सरकार वगैरे सगळं सोडून द्या, हे सगळं आता इतिहास जमा झालं. आता सगळीकडे नाव दिसतं ते मोदी सरकार. मोदींची गॅरंटी, मोदी देतायत हमी, मोदी हमी देतायत, मोदी गॅरंटी देतायत. हे काय नेमकं आहे? हे कसलं द्योतक आहे? हा भारतीय जनता पक्ष नाही, हे भारत सरकार नाही, हे आहे मोदी. आणि मोदी म्हणजेच सरकार. आता तुम्हाला सांगतो, काही मागच्या काही महिन्यांपासून तुम्ही पहा, जवळपास गेल्या 3 महिन्यांचा अंदाज घ्या. महाराष्ट्रापुरतं मी सांगतोय, महाराष्ट्रामध्ये मोदींचा जवळपास 4था दौरा झाला. इतक्या लागोलाग मोदींचे दौरे कधी होतात माहितीये? एक तर त्यांचा रिपोर्ट, जो सर्वे भारतीय जनता पक्षामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं, चिंतन अध्ययन हे जे कार्यक्रम होत असतात, त्यातलं दर 3 महिन्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वे घेतले जातात. दर 3 महिन्यांनी. आता मागचा जो सर्वे होता तो सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांचा जो निकाल त्यांचा आला, जो सर्वेचा त्यांचा अंतर्गत अहवाल असतो, हा बाहेर येत नाही, हे लक्षात घ्या. त्यांचा अंतर्गत अहवाल वर्षातून 4 वेळा करतात आणि प्रत्येक मोठ्या घटनेनंतर अशा प्रकारचा सर्वे हा घेतला जातो. आता तुम्ही लक्षात घ्या, जो मागचा त्यांचा सर्वे आहे, जो सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणा किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणा, ज्याचा निकाल जानेवारीमध्ये आलेला आहे. आता हा बाहेर किती येईल हे मला माहीत नाही. बाहेर कोणी आणलं फोडलं तर गोष्ट वेगळी असेल, पण बऱ्यापैकी हा निकाल बऱ्याच जणांना माहिती आहे, मीडियाला देखील माहिती आहे. पण मीडिया हा निकाल प्रदर्शित करण्याचं, पब्लिश करण्याचं धारिष्ट्य किती दाखवेल हा एक मोठा संशोधनाचा विषय. तरी देखील त्या निकालाचे आकडे मी तुम्हा सर्वांना सांगणारच आहे. पण लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष आपले अंतर्गत सर्वे घेत असतो आणि त्या अंतर्गत सर्वेच्या निकालांप्रमाणे त्याची स्ट्रॅटेजी, टॅक्टिक्स या ठरवत असतो. आत्ताच झालेला भारतीय जनता पक्षाचा सर्वे आणि त्याचा निकाल काय सांगतो हे तुम्हा सर्वांना ऐकणं फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही फार इंटरेस्टिंग. भारतीय जनता पक्ष निवडणुका का लावत नाही? अगदी सिनेटची निवडणूक देखील, जी लागलेली निवडणूक होती ती देखील रद्द करतो. महाराष्ट्रात 2 लोकसभेच्या जागा रिक्त आहेत. चंद्रपूर असेल, पुण्याची लोकसभा असेल. बापटांच्या निधनानंतर, धानोरकरांच्या निधनानंतर दोनही जागा रिक्त आहेत. जवळपास 1.5 वर्षांचा कालावधी असताना, जवळपास 1.5 वर्षांचा कालावधी. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे जवळपास 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधी असेल तर आपण त्या निवडणुका टाळू शकतो. पण इथे 1.5 वर्षांचा कालावधी असताना आता तो कालावधी जवळपास 6 महिन्यांवर हे घेऊन आलेले आहेत. आता माहित नाही तिथे किती पोटनिवडणूक लागेल किंवा नाही लागणार, पण जवळपास 2 लोकसभा, महाराष्ट्रातल्या जवळपास 16 महानगरपालिका असतील, नगर परिषदा असतील, या सगळ्याच्या सगळ्या रिक्त ठेवण्याचा, अगदी सिनेट निवडणुकांपासून सारंच्या सारं रिक्त ठेवण्याचं, विशेषतः मुंबई महानगरपालिका रिक्त ठेवण्याचं भारतीय जनता पक्षाने का अवलंबलं, हे धोरण का अवलंबलं? कारण ह्या सगळ्याला कारणीभूत आहे त्यांचे अंतर्गत सर्वे. भारतीय जनता पक्षाला कुठलाही त्यांचा सर्वे गेल्या जवळपास 1.25 वर्षातला कुठलाही सर्वे त्यांच्या बाजूने लागत नाही. तुम्ही एका गोष्टीचा विचार करा, यांनी काय केलंय? पहिली एक निवडणूक लागली ती म्हणजे अंधेरी पूर्वेची. तिथे तुम्ही पाहिलात भारतीय जनता पक्षाचा तो मोर्जी पटेल, काका ज्याला म्हणतात अंधेरी पूर्वेचा, त्या काकाला रमेशजी लटके यांच्या धर्मपत्नी ऋतुजाताई लटके यांनी असा काही हवाडा दिला, त्या काकाला स्वतःचा फॉर्म मागे घ्यावा लागला. म्हणजे विचार करा, त्यांच्या नोकरीपासून सगळीकडे ते पोहोचले.
सगळीकडून प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला, पण ती बाई काही वठत नाही, आमच्या समोर काही या झुकत नाहीत. मग आता काय करायचं? शेवटी नाईलाजाने त्यांनी आपला फॉर्म रिटर्न घेतला, कारण पराभव हा पचणारच नव्हता. इतका घाणेरडा पराभव झाला असता, इतका घाणेरडा पराभव झाला असता त्या मोर्जी पटेलचा, म्हणून त्यांनी तो फॉर्म रिटर्न घेतला. कारण हीच एक राजकीय सूझबूझ आहे, फॉर्म रिटर्न घ्यायचा आणि दाखवायचं बघा आम्ही एक ट्रिब्यूट दिला, त्यांना एक सलाम मानवंदना दिली, आणि मानवंदना देऊन रमेशजी लटकेंसाठी आम्ही फॉर्म मागे घेतला. जे की ज्यावेळेस स्वतः रमेशजी लटके जिवंत होते त्यावेळेस हाच मोर्जी पटेल त्यावेळेस भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती असताना हा अपक्ष म्हणून उभा राहिला होता. त्यावेळेस कुठलीही मानवंदना नाही. हे सारं राजकारण. त्याच्यानंतर झाली कसब्याची निवडणूक, मला वाटतं पिंपरी चिंचवडची निवडणूक, सगळीकडे भारतीय जनता पक्षाला ठोके मिळालेले आहेत. आता लक्षात घ्या, या 3 मोठ्या ठोक्यांनंतर जवळपास 2 जागा महाविकास आघाडीने राखल्या आणि 1 जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाली. पण ती 1 जागा देखील शिवसेनेचे अपक्ष कलाटे जर तिथे उभे राहिले नसते तर ती देखील जागा महाविकास आघाडीला मिळालेली असती. आता पुढे काय झालं बघा. या सर्वेनंतर भारतीय जनता पक्षाने फक्त एकच गोष्ट दाखवण्याचं धारिष्ट दाखवलं, ते म्हणजे ग्रामपंचायतीचे निकाल. ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्ष 1 नंबरचा पक्ष, 2ऱ्या नंबरला शिंदे टोळी, 3ऱ्या नंबरला अजित पवार गट. हे इतकं कसं काय योगायोगाने? बरं, ह्या अशा निवडणुका आहेत जिथे कोणीच नसतं, आगापिछा चेहरा काहीच नसतो, त्यामुळे काहीही दाखवू शकतात. आज तक भारतीय जनता पक्षाने तिथे त्या निवडून आलेल्या सरपंचांचे, जे म्हणतात आम्ही भाजपाचे आहोत, शिंदे टोळीचे आहोत, अजित पवार गटाचे आहोत, आज तक ती यादी प्रसिद्ध केलेली नाही. असो, मला सांगायचं उद्दिष्ट असं, जोपर्यंत निकाल यांच्या अंतर्गत सर्वेचे निकाल स्वतःच्या बाजूने येत नाही तोपर्यंत भाजपा काही निवडणुका लावणार नाही. मग मंदिरांची उद्घाटन होत राहतील, दुसऱ्यांच्या पोरांची बारशी केली जातील, जसं त्या दिवशी सागरी सेतूचं उद्घाटन केलं, अटल सेतूचं उद्घाटन केलं, समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं, कोस्टल रोडचं करतील, ज्याचं कारण सगळ्याची उद्घाटन करतील. हे दिघा स्थानकाचं उद्घाटन झालं. या सगळ्यानंतर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, सध्याचा ह्यांचा सर्वे जो सांगतोय अतिशय घाणेरडा आहे. यांचा सर्वे काय सांगतो तुम्ही एकदा आकडेवारी पहा. मी सर्वात आधी या महायुतीची म्हणजे शिंदे टोळी असेल, अजित पवार गट असेल आणि भारतीय जनता पक्ष असेल, यांना किती टोटल जागा मिळणार आहेत ते सांगतो तुम्हाला. यांच्या टोटल जागा दिसत आहेत जवळपास भारतीय जनता पक्षाला 14 ते 16 जागा, अशा प्रकारचा ह्यांचा सर्वे सांगतोय. शिंदे गटाला 0 ते 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 1 जागा, 0 ते 1. अजित पवार गटाला देखील 0 ते 1 जागा मिळत आहेत. म्हणजे जवळपास यांच्या जागा 14 ते 18 या पेंड्युलम मध्ये या दरम्यानच हलत आहेत. आणि त्याच ठिकाणी महाविकास आघाडीच्या जागा पहा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 4 ते 6 जागा, काँग्रेस 3 ते 4 जागा, आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 19 ते 22 जागा, आणि 1 जागा त्याच्यामध्ये पाठिंबा दिलेला पक्ष, कदाचित वंचित बहुजन आघाडी असू शकते किंवा कदाचित स्वाभिमानी शेतकरी संघटना असू शकते, मला माहित नाही त्याबद्दल. पण 19 ते 22 जागा आणि ती 1 जागा जर धरली तर जवळपास 23 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. मग विचार करा, जवळपास 32 जागा ही महाविकास आघाडी राखते आणि त्यानंतर उरलेल्या 16 जागा ह्या महायुती म्हणजे शिंदे टोळी, अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष राखतायत. म्हणजे विचार करा, 16 जागा या अशा प्रकारचा गेल्या 3ही त्यांच्या सर्वेचा ॲव्हरेज घेतला तरी 16 ते 20च्या पुढे हे जात नाहीत. महाराष्ट्रातून जवळपास 48 जागा जातात. 48 जागांमधनं 16 ते 20 म्हणजे जवळपास 28 जागांचा तोटा नरेंद्र मोदी सहन करणार नाहीत. लक्षात घ्या, त्यांच्या सरकार स्थापनेसाठी त्यांना या महाराष्ट्रातल्या 20, 25, 30 ज्या काही जागा असतील वाढीव, या साऱ्याच्या साऱ्या त्यांना अतिशय एक जागा महत्वाची आहे. त्यांना महाराष्ट्रातलं सरकार वगैरेच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नाही. केंद्रामध्ये सरकारामध्ये जर एखादी जरी जागा इथे नुकसान करून गेली तर मात्र देवेंद्र फडणवीसांचं काही खरं नाही. कारण ह्या सगळ्याचे करते करविते धरते सारेच्या सारे देवेंद्र फडणवीस. ह्यांच्या नरेंद्र मोदींच्या ज्या भेटीगाठी वाढत चालल्यात महाराष्ट्रामध्ये, तुम्ही पहा, ही सगळी त्याचीच द्योतक आहेत. आणि उद्धव साहेबांची प्लस पॉइंट्स देखील तुम्हाला मी इथे सांगतोय. काय काय त्यांच्याविषयी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये वातावरण आहे, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. बरं, गेल्या 3 महिन्यात हा 4था दौरा आहे.
लोकांच्या मनात चीड आहे. जरी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने जी काही लोक असतील समजा, त्यांच्या मनात देखील एका विशेष कारणासाठी चीड आहे. कारण ज्या प्रकारचं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात झालं, ज्या आस्थागायत कधी, कारण महाराष्ट्राचं राजकारण एक लक्षात घ्या शिवसैनिकांनो, सर्वसामान्य जी महाराष्ट्रातली जनता आहे, जी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, ना शिवसेनेचा, ना कुठल्याही भारतीय जनता पक्षाचा, ना राष्ट्रवादी, ना काँग्रेस, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता, ती सर्वसामान्य जनता आहे. त्यांचं एक ठरलेलं असतं, जो पक्ष त्यांच्या मनातली कामं पूर्ण करेल, जो पक्ष त्यांच्या मनातल्या त्या उद्दिष्टांप्रमाणे वागेल, त्याच्या बाजूने उभं राहायचं. मग तो पक्ष हा असेल किंवा हा असेल, कोणीही असेल, त्याच्या बाजूने त्यांची मतं फिरत असतात. कार्यकर्ता हा फक्त मतदारांना जमा करू शकतो, पण कार्यकर्ता मतदारांचं मत परिवर्तन करू शकत नाही. कारण ते सुज्ञ असतात, ते पाहतात, ते शिकले सवरलेले असतात. आता ह्या मतदारांना ज्यावेळेस दिसलं, जरी भारतीय जनता पक्ष त्यांना आधीपासून काही जणांना आवडत असू शकतो, आपण नाकारू शकत नाही त्या गोष्टी समजा, पण ज्या प्रकारचा राजकीय चिखल फक्त 2.5 वर्षांच्या सत्तेसाठी या भारतीय जनता पक्षाने घातला, जे की उद्धव साहेब स्वतःच सांगत होते, 2.5 वर्ष सत्ता तुम्ही घ्या, 2.5 वर्ष सत्ता शिवसेनेला द्या, शिवसेनेचा मुख्यमंत्री बसू द्या, भले तुम्ही सुरुवातीची 2.5 वर्ष घ्या. अरे 2.5 वर्षाचं बार्गेनिंग करून, नेगोसिएशन, घासाघासी काय म्हणतात त्याला करून जवळपास 3 वर्ष केले असते, पण तसं काहीच झालं नाही. मागच्या 63 आमदार असलेल्या शिवसेनेला, मागच्या सरकारचं काळ सांगतो मी तुम्हाला, जवळपास अर्ध म्हणजे जे उपमुख्यमंत्री पद असतं ते देखील दिलेलं नाही. असंवैधानिक पद सांगून त्याला रद्द केलं. जराशीही सत्ता शेअर झालेली नाही, थोडीशीही सत्ता शेअर झालेली नाही. मग यावेळेस असं काय घडलं, जनता हे सगळं जाणते. यावेळेस असं काय घडलं की 40 आमदार असलेल्या एका गटाला तुम्हाला मुख्यमंत्री पद द्यावं लागलं. त्यानंतर दुसरा 40 आमदार असलेल्या दुसऱ्या गटाला तुम्ही उपमुख्यमंत्री पद देता आणि स्वतः दुसऱ्या उपमुख्यमंत्री पदावर बसता. बरं, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, जवळपास 106 आमदार असलेला भारतीय जनता पक्ष 9 मंत्रिपद घेऊन बसलेला आहे आणि त्यानंतर 40 आमदार असलेला शिंदे टोळी नावाचा गट हा जवळपास 9 मंत्रिपद घेऊन बसला. म्हणजे बघा फरक, बघा, स्वतःच्या आमदारांवर इतका अन्याय करून घेणारा भारतीय जनता पक्ष हा कधीच नसतो. ही फक्त एक राजकीय तजवीज आहे, तडजोड आहे. अजित पवार गटाला देखील 8च्या आसपास मला वाटतं मंत्रिपद काढून देण्यात आलेली आहेत. मग एवढं स्वतःच्या आमदारांना दाबून ठेवणं इतकं भारतीय जनता पक्ष का करतोय? कारण त्यांना माहिती आहे ही 2.5 वर्ष, ज्या 2.5 वर्षात उद्धव साहेबांनी उत्तुंग अशी भरारी मारली, देशाच्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये टॉपमध्ये यायचं काम केलं, तेही कोविड सारख्या कठीण काळामध्ये. अशा काळातला जर रेफरन्स जनतेने जर पाहिला तर भविष्यात आपली 25 काय 30 वर्ष देखील आपल्या जनता आसपास देखील भटकू देणार नाही. काहीतरी करावं आणि ह्या सत्तेत पुन्हा कुठेतरी यावं, आणि ती खटपट करून यांनी 2 महाराष्ट्रातले मोठे पक्ष फोडले आणि तीच गोष्ट ह्यांच्या विरोधात गेली. सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये ह्या गोष्टीविषयी चीड आहे. फोडाफोडीचं राजकारण करून बीजेपीने आपली विश्वासार्हता कमी केलेली आहे. पुढची कारण आहे का, 2.5 वर्षाच्या सत्तेसाठी केलेली ही तोडफोड सगळ्यात मोठी चूक आणि भारतीय जनता पक्षाचं नुकसान करून जाणारी आहे. त्यानंतर नेते फुटल्यानंतर, नेते म्हणा किंवा आमदार म्हणा, आमदार फुटल्यानंतर कार्यकर्ता फुटतो, आमदार फुटल्यानंतर सर्वसामान्य मतदार देखील फुटतो. हे जे गृहीत धरून चालले होते, हे जे गणित डोक्यात ठेवून चालले होते, ते त्यांना सगळ्यात पाताळात घेऊन जाणार आहे. आणि मुळात भारतीय जनता पक्षाने ही सगळ्यात मोठी चूक केली आहे, जी शिवसेनेसारख्या पक्षाच्या बाबतीत त्यांनी करून पाहिलं. त्यांनी 25 वर्ष शिवसेनेसोबत काढले. शिवसेनेचा कॅडर म्हणा, तुम्ही कार्यकर्ता म्हणा, किंवा आमच्या भाषेत शिवसैनिक, कडवट निष्ठावंत शिवसैनिक म्हणा. हा शिवसैनिक ठाकरे, मातोश्री ह्याच्या पलीकडे पाहत नाही. माणूस म्हणून तो कुणाकडे पाहतच नाही, तो फक्त ठाकरे आणि मातोश्रीकडे पाहतो. मग दगड जरी उभा असेल तरी तो आमदार किंवा खासदार होऊन जातो. दगडाचं उदाहरण पाहिजे तुम्हाला, धैर्यशील माने कोल्हापूर. या दगडाला 17 दिवसात खासदार बनवला होता, 17 दिवसात. आणि अशाच प्रकारचा एक दगड नाशिकमध्ये लोखंडे नावाचा होता. यांना अगदी 15, 16, 17 दिवसात यांना खासदार बनवणारा उद्धव साहेबांसारखा एका चवल्या उभ्या महाराष्ट्रात असू शकतो, हे लक्षात घ्या. पुढे आहे का, आमदारांची अपात्रता, निकालाबद्दल असलेली चीड. म्हणजे ह्या निकालामध्ये जी काही कारणं समोर ठेवली गेली, विशेषतः नार्वेकर हे जरी लवाद असले तरी उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की लवाद कुठल्या पक्षाचा आहे ते, आणि लवादाने कुठल्या पक्षाची बाजू घेतली आहे ते. त्यामुळे सबंध महाराष्ट्राच्या नजरेमध्ये ही एक चीड आहे की ज्या प्रकारची कारणं थातूर मातूर, आणि त्याच्यानंतर झालेली महापत्रकार परिषद, या महापत्रकार परिषदेत सारीच्या सारी कारणं उघड झालेली आहेत. यांनी दिलेलं प्रत्येक कारण कसं थातूर मातूर होतं, प्रत्येकाचा पुरावा तिथे दाखवला गेला. आता पुढे आहे का, अल्पसंख्याकांचा उद्धव ठाकरे साहेबांवर असला
तो एक प्रचंड विश्वास, कारण उभ्या देशामध्ये सध्या नरेंद्र मोदी यांना जर कोणी खुल्यामध्ये भिडत असेल, आसमान दाखवत असेल, तर ते नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे अल्पसंख्याकांचा एक मोठा वर्ग आहे, तो साराच्या सारा शिवसेनेच्या बाजूने उभा राहिलेला आहे. त्यानंतर बीजेपी पासून या दोघांना बघा, पहिली गोष्ट घ्या, बीजेपी कधी कुणाचा होऊ शकत नाही, कुणाचाही होऊ स्वतःच्या पक्षातील नेत्यांचा देखील होऊ शकत नाही. बीजेपी ह्या दोन गटांना मोठा करण्यासाठी स्वतःबरोबर घेऊन आली आहे का, तर अजिबात नाही. बीजेपी पासून या दोनही गटांना मोठा धोका आहे अतिशय. आता त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे, आपल्याला काहीच घेणं देणं नाही. पण लक्षात घ्या, बीजेपी शरद पवारांच्या गटाला, त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फोडलं किंवा शिवसेनेला फोडलं, हे यासाठी नाही फोडलं की त्यांना ह्यांची काळजी होती, यांचे विचार त्यांना पुढे न्यायचे होते. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे आणि अजित पवारांच्या त्या घोटाळ्यांचे विचार पुढे घेऊन जायचे होते, मला माहित नाही. पण ह्या दोघांना भारतीय जनता पक्ष पुढे कधीही सोबत ठेवणारा नाही, किंवा ठेवलं जरी तरी दाबून ठेवणार. यांची काय ती 1-1.5-2% मतदान असेल ते आपल्याकडे फिरवणार, फक्त एवढंच. किंवा वेळ प्रसंगी सगळ्या ह्यांच्या खासदारांना किंवा ह्यांच्या आमदारांना कमळावर निवडणूक लढायला भाग पाडणार. आजच्या घडीला तुम्हाला सांगतो, या शिंदे टोळीच्या जवळपास 13 खासदारांपैकी 7 खासदार भारतीय जनता पक्षाच्या निगेटिव्ह लिस्टमध्ये आहेत. त्यांची नावं पण तुम्हाला सांगतो मी. ते 7 खासदारांचे मतदारसंघ कोणते? पहिला आहे मावळ, कोल्हापूर, हातकणंगले, नाशिक. त्यानंतर गजानन कीर्तीकरांचा मतदारसंघ, हेमंत पाटलांचा मतदारसंघ, राहुल शेवाळेंचा, आणि त्यानंतर पालघरचा गावितांचा मतदारसंघ. ही इतके मतदारसंघ जे आहेत हे निगेटिव्ह मध्ये आहेत. या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष कमळाशिवाय उमेदवार देणार नाही, हे आज तुम्हाला सांगतो मी. कमळाशिवाय उमेदवार नाही. यांचा उमेदवार जरी घेतला समजा चुकून माकून, कारण अँटी इन्कम्बन्सीचा सामना फार मोठा करावा लागणार, कारण जर हा उमेदवार शिंदे टोळीचा उमेदवार घेतला गेला तर अँटी इन्कम्बन्सी होणार, आणि त्यानंतर शिवसैनिकांची चीड हे शिंदे टोळीचे उमेदवार सहन करू शकणार नाहीत. भारतीय जनता पक्षाला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे. हे सारं करण्याआधी त्यांना हे सारे अंदाज नव्हते, पण ठीक आहे, जेव्हा अंदाज आले तेव्हा देर आहे पण दुरुस्त आहे. शेवटी त्यांना आधार कमळाचा घ्यायचा, आणि ज्यावेळेस कमळावरून उभे राहणार त्यावेळेस मात्र जी जनतेमध्ये चितू होणार ती मात्र कोणीही थांबवू शकणार नाही. या अशा प्रकारे जे वातावरण महाराष्ट्रभर तयार झालंय ते वातावरण पाहता पूरक पोषक वातावरण जे झालंय महाविकास आघाडीच्या बाजूने, आणि चांगलंच केलं. नार्वेकरांनी चांगलंच केलं, ज्या प्रकारचा निकाल लावलाय तुम्ही चांगलंच केलं. आता तुम्हाला जो मार बसणार आहे तो माननीय सुप्रीम कोर्टामधूनच बसणार आहे. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. या सगळ्या सर्वेनंतर आपलं कुठेही गाफील राहायचं नाही, कारण सर्वेंचे अंदाज आपल्या पद्धतीने लागतात, आपलं काम आपल्या पद्धतीने चालू असलं पाहिजे. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.